गुड मॉर्निंग, मी सोनाली. तर आले नेहमीप्रमाणे कामावर. तर आज होता संडे. तर संडेला मी थोडी उशीर आली होती कारण मला पण 2च घरची कामं होती आणि दीदी बोले आम्हाला पण काही घाई नाही, कुठे जायचं नाही, काय नाही. तर आरामात आली तरी चालेल. तर वाजले होते सकाळचे 8, 8:15 झाले असतील. तर मी इथे ना पहिलं सांबारची तयारी करून घेत होते. सांबारसाठी कांदा टोमॅटो असं चिरून सांबार लगेच मी डायरेक्ट असं कुकरला लावणार होती, नंतर फोडणी देणार होती. तर मी ना सांबारमध्ये कोहळा घालणार होती कारण प्रॉपर साऊथ इंडियन लोक कोहळाच वापरतात सांबारमध्ये. मी लगेच सांबार पण कुकरला लावून दिलं होतं. इथं भात पण लगेच लावून देते. मला इथे ना भाजी बनवायची होती, टिंडे, आणि ह्याचं नावच विसरले मी काय आहे ते. आणि मग लगेच मी भाजी चिरून घेत होती. तर ह्यांचं ना पिलरच सापडत नव्हतं, नाही तर परत मला कमेंट्स येतील पिलरनी साल काढायची, वेस्ट होते भाजी. मग भाजीच्या फोडणीची तयारी केली. कांदा टोमॅटो पंचफोरमची फोडणी, हळद आणि मिरची पावडर हे एवढंच घालायचं होतं आज भाजीमध्ये. तर मी इथे थोडीशी अशी नारळाची चटणी बनवायची होती कारण इथे जास्त कोण नारळाची चटणी खात नाही, सगळ्यांना सांबारच आवडतं. तर इथे भात पण मस्त असा रेडी झाला होता. मी चटणी वाटून लगेच त्याला फोडणीही दिली होती, थोडीशी अशी चटणी. इथं ना मी बॅटर भांड्यात असं काढून घेत होते, म्हणजे मीठ टाकून फेटून ठेवलं ना म्हणजे मीठ एकदम मिक्स होतं ना. इथे ना डोसे बनवायचे होते मला. मी ना एकच डोसा बनवणार होती, बाकी नंतर ते लोक गरम गरम बनवून खाणार होते. इथं सांबार असं मस्त असं रेडी झालं होतं. इथे भाजी पण मसालेदार बनवायची होती, ती पण झाली होती. इथे अख्खी मसूर बनवायची होती, ती पण डायरेक्ट कुकरला फोडणी देऊन बनवली. तर डोसा बनवून मी आले आता दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामं बनवायची होती मला कोल्ड कॉफी, 3 ब्रेड शेकायचे होते आणि मशरूम सॉटे करून. एवढंच काम होतं, आज काही काम नव्हतं कामावर. तर सर्व माझ्या ताईंना हॅपी वुमन्स डे. तर आता मी निघाले घरी. तर आज काय 2च कामं. कधी कधी इतकं काम असतं ना, भरपूर असतं, कधी कधी काहीच नसतं. तर चला असू द्या, काम येते. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.